नमस्कार. महाराष्ट्राचा सुपुत्र, संभाजीनगर जिल्ह्याचा एक तरुण, उच्च शिक्षित तरुण अभिजित दिपके यांच्या नेतृत्वाखाली जंतर मंतर दिल्ली या ठिकाणी चाललेले आंदोलन, नीटच्या परीक्षा झालेला गोंधळ व विद्यार्थ्यांचे झालेले नुकसान, विद्यार्थ्यांची आत्महत्या या विषयावर उग्र आंदोलन म्हणण्यापेक्षा एक शांततेच्या मार्गाने आंदोलन करणारे अभिजित दिपके व त्यांना साथ देणारे सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला अखेर यश आले व एक बलाढ्य सरकार या विद्यार्थिनींच्या आंदोलनापुढे झुकले व त्यांनी शिक्षण मंत्री धर्मेंद्र जे आहेत त्यांचा बाकी राजीनामा या ठिकाणी घेतलेला आहे. आणि म्हणून या ठिकाणी आता बाकी संपूर्ण भारतभर नव्हे जगभर माननीय नरेंद्र मोदीचे सरकार, कॉकरोच जनता पार्टी, अभिजित दिपके, सोनम वांगचुक व त्यांचे आंदोलन या संदर्भामध्ये चर्चा ही मोठ्या प्रमाणात सुरू झालेली आहे, सुरू राहणार आहे. आणि विशेषतः या ठिकाणी एक महाराष्ट्राचा जो सुपुत्र आहे अभिजित दिपके यांना ज्या पद्धतीने सर्वांनी, अनेक मान्यवरांनी पाठिंबा दिला आणि संपूर्ण भारतभर या आंदोलनाचा परिणाम होऊन अनेक शहरांमध्ये वेगवेगळ्या पक्षांच्या वतीने, वेगवेगळ्या संघटनांच्या वतीने अभिजित दिपके यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी अनेक जण पुढे आले आणि संपूर्ण भारतभर आंदोलन सुरू झालं होतं. आणि याचाच परिणाम कधीही न झुकणारं सरकार, भाजप सरकार म्हणजे नरेंद्र मोदी साहेबांचं सरकार, अमित शहा साहेबांचं सरकार, आणि ते असं म्हणतात की आमच्यामध्ये राजीनामा घेण्याची पद्धत नाही आणि म्हणून आम्ही काय राजीनामा वगैरे घेत नाही. एवढं प्रचंड आंदोलन सुरू होतं. सोनम वांगचुक यांच्या उपोषणाच्या दरम्यान त्यांची तब्येत खराब होत चाललेली होती. 22, 23, 25 दिवस तो माणूस उपोषणाला बसला आहे, त्यांची तब्येत खराब होत आहे. परंतु सरकार बाकी तिकडे ढुकणे पाहत नव्हतं. अत्यंत निष्ठुरपणे सरकार वागत होतं. आणि त्यातच दिल्ली पोलिसांनी तिथं जमलेल्या तरुणींनीच, तिथं जमलेल्या छोट्या मोठ्या लहान मुलांना देखील, विद्यार्थ्यांना देखील अमानुषपणे जी मारहाण केली आणि त्या अमानुषपणे केलेल्या मारहाणीचा प्रतिसाद संपूर्ण भारतामध्ये उमटला. आणि किती मोठं सरकार, ताकदवान सरकार असू द्या, त्यांच्या मागे किती प्रचंड प्रमाणात असणारी समाज माध्यमं असू द्या आणि सरकारला पाठिंबा देणारे अनेक मोठे जे विद्वान आहेत ते हे आंदोलन बदनाम करण्यासाठी प्रयत्न करत होते. परंतु सरकारला बाकी या तरुणांच्या पुढे झुकावंच लागलं. आणि म्हणून या ठिकाणी मी अधिक न बोलता फक्त महाराष्ट्रातल्या 3 मोठ्या नेत्यांच्या प्रतिक्रियाच्या संदर्भामध्ये आपल्याशी बोलत आहे. माननीय बाळासाहेब आंबेडकर तथा प्रकाश आंबेडकर यांनी सुरुवातीलाच अभिजित दिपके यांच्या कुटुंबियांना ज्यावेळेला धमक्या आल्या होत्या त्यावेळेला माननीय प्रकाश आंबेडकर साहेब हे अभिजित दिपके यांच्या कुटुंबियांच्या मागे ठाम उभे राहिले व महाराष्ट्र पोलिसांच्या माध्यमातून त्या कुटुंबियांना त्यांनी पोलीस संरक्षण दिलं. आणि त्याचप्रमाणे अभिजित दिपके यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्र बंद देखील करून दाखवला. आणि म्हणून या निमित्ताने माननीय प्रकाश आंबेडकर यांची जी पत्रकार परिषद आपण पाहिली त्यामध्ये ते हसत म्हणतात की मी खरं म्हणजे सरन्यायाधीशांचे आभार मानतो का सरन्यायाधीशांनी पहिल्यांदा झोळसरब वापरला, मग त्यामुळे भारतातली अभिजित दिपकेच्या रूपाने झोळजमा झाली, सरकारला जाब विचारू लागली. आणि प्रचंड आंदोलन नंतर त्या दिल्लीमध्ये झालेला विद्यार्थ्यांवर अमानुष लाठी हल्ला, पोलिसांनी केलेला अत्याचार. आणि हे व्हिडिओ ज्या वेळेला काही वकील असतील किंवा काही याचिकाकर्ते हे जेव्हा न्यायमूर्तीच्या पुढे जातात त्यावेळेला न्यायमूर्ती म्हणतात की मला असे व्हिडिओ पाहायला वेळ नाही, माझा टाईम वेस्टेज करू नका. म्हणजे अमानुषपणे मारहाण झालेल्या विद्यार्थ्यांचे व्हिडिओ पाहण्याचं देखील
त्यांनी धाडस केलं नाही. सुरुवातीला त्यांनी झुरळ शब्द वापरला, त्यांच्यामुळे झुरळपाटी निर्माण झाली आणि नंतर न्यायाधीश साहेबांनी असं म्हटलं की हे व्हिडिओ पाहण्याला मला रस नाही. तेव्हा माननीय प्रकाश आंबेडकर सांगतात की निश्चितपणे ते गाळात हसतात आणि ते म्हणतात की माननीय प्रकाश आंबेडकर म्हणतात की खरं म्हणजे या सरन्यायाधीशांचा या मोदी शहांवर राग असावा, या सरकारवर राग असावा आणि असं काही आंदोलन पेटावं अशी त्यांची मनातली काही इच्छा असावी. अशा पद्धतीचं एक वाक्य, अशा पद्धतीचं उद्गार हे अप्रत्यक्षपणे माननीय प्रकाश आंबेडकर साहेबांनी काढलेले आहेत आणि त्यांनी यापुढे देखील अभिजित दिपके यांना पाठिंबा जाहीर केलेला आहे आणि त्यांच्या भूमिका जे अभिजित दिपके यापुढे भूमिका घेईल, ज्या आंदोलनाची रूपरेषा ठरवेल, त्याला माननीय प्रकाश आंबेडकर साहेबांनी देखील पाठिंबा दिलेला आहे. विशेषतः माननीय प्रकाश आंबेडकर असतील किंवा उद्धव ठाकरे असतील किंवा बाळासाहेब ठाकरेंची पुरी फॅमिली असेल, म्हणजे राज ठाकरे, उद्धव ठाकरे किंवा प्रकाश आंबेडकर ही महाराष्ट्रातली अशी नेते मंडळी आहेत की ते शक्यतो दुसऱ्याच्या आंदोलनाला पाठिंबा देत नाहीत. त्यांचं स्वतःचं आंदोलन असतं आणि ते स्वतःच्या हिमतीवर आंदोलनं सक्सेसफुल करतात. हे अनेकदा महाराष्ट्राने पाहिले आहे. तरी देखील माननीय बाळासाहेब आंबेडकर तथा प्रकाश आंबेडकर यांनी देखील अभिजित दिपके यांच्या पुढील काळातील आंदोलनाला देखील पाठिंबा जाहीर केला आहे आणि त्याचप्रमाणे उद्धव ठाकरे साहेबांनी सातत्याने अभिजित दिपके यांच्याबरोबर संपर्क ठेवून त्यांना सातत्याने पाठिंबा दिलेला आहे आणि त्याचप्रमाणे त्या दिल्ली या ठिकाणी जाऊन प्रत्यक्ष उद्धव साहेबांनी अभिजित दिपके यांची भेट घेतलेली, त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे आणि त्याचप्रमाणे राजसाहेब ठाकरे हे शक्यतो कुणाच्याच आंदोलनाला पाठिंबा देत नाहीत. त्यांचं स्वतःचा पक्ष आहे, ते स्वतःच्या जीवावर मोठे मोठे आंदोलनं करू शकतात, हा त्यांचा इतिहास आहे. परंतु प्रत्यक्ष राजसाहेब ठाकरे यांचा मुलगा अमित ठाकरे हा प्रत्यक्ष जंतर मंतरमध्ये जाऊन अभिजित दिपके यांची भेट घेऊन आला आहे, त्यांना पाठिंबा देऊन आला आहे आणि आज जी पत्रकार परिषद झाली दोघा भावांची एकत्रित, त्यामध्ये त्यांनी म्हणजे जो 26 तारखेला उद्याचा 26 तारखेला जो मोर्चा त्यांनी आयोजित केला आहे, तो मोर्चा एक रद्द करून ते शिवाजी पार्कलाच एक मोठी सभा घेणार आहेत आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये उद्धव साहेब म्हणतात की अभिजित दिपके यांनी जी काही पुढे भूमिका ते घेतील त्याला आमचा पाठिंबा राहील. त्याचप्रमाणे माननीय हे क्वचितच असं काही घडतंय, राजसाहेब कुणाला तरी पाठिंबा देतात एका नवख्या मुलाला किंवा अशा, तर राजसाहेब ठाकरे देखील म्हणतात की अभिजित दिपके यांचं अभिनंदन व त्यांच्या पुढील जे काही आंदोलन असेल त्याला मनसेचा देखील पाठिंबा असेल. अशा पद्धतीचे महाराष्ट्रातील हे दिग्गज नेत्यांनी बाकी अभिजित दिपके यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे, हे देखील अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि मग त्या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचं म्हणजे स्वतः अभिजित दिपके अत्यंत परिपक्व हा मुलगा आहे असंच आपल्याला वाटतं आहे. कारण एवढ्या 30-35 दिवस जे आंदोलन त्यांनी उभं केलं आहे, त्या आंदोलनाला कुठल्याही प्रकारचा गालबोट लावू नये. कारण या आंदोलनाला बदनाम करण्यासाठी अनेक महारथी पुढे आले होते, हर तऱ्हेचे प्रयत्न ते करत होते. परंतु अभिजित दिपके सातत्याने त्यांच्या विद्यार्थ्यांच्या, त्यांच्या तिथे जमलेल्या लोकांना ते सांगत होते की आपल्याला हिंसा करायची नाही, आपल्याला शांततेच्या मार्गाने आंबेडकर बाबासाहेबांच्या संविधानाच्या नुसार किंवा महात्मा गांधींच्या अहिंसेच्या नुसारच आपल्याला आंदोलन करायचे, अशा पद्धतीने सातत्याने ते बोलत होते. आणि दुसऱ्या महत्त्वाचं ज्यावेळेला ही घटना शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा आलेला आहे आणि त्यावेळेला त्यांची जी तरुण मुलगी, त्यांनी जे प्रवक्ता नेमलेले, त्या प्रवक्ता जी महिला मुलगी आहे, त्यांनी जेव्हा ते अभिजित दिपके यांना स्टेजवर सांगितलेलं आहे, अभिजित दिपके हे दवाखान्यातून आलेले आहेत, ते आजारी आहेत, त्यांना टायफॉईड झालेला आहे आणि त्या इंजेक्शनची सुई त्यांच्या हातामध्ये आहे आणि त्यांच्या जी तरुण मुलगी जी प्रवक्ता आहे ती त्यांना सांगते की शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा आला आहे आणि त्यावेळेला संपूर्ण भारतातल्या लोकांनी पाहिले, तरुणांनी पाहिलं आहे आणि महाराष्ट्राचा अभिमान वाटावा अशी ती घटना आहे की अभिजित दिपके खाली वागतात, त्या आपला माथा त्या व्यासपीठाला टेकवतात आणि समोरील विद्यार्थ्यांच्या पुढे मी झुकलो आहे आणि समस्त विद्यार्थ्यांच्या पुढे मी झुकलो आहे, मी तुम्हाला नमन करतो आहे आणि एक आदराची भावना त्यांनी त्या ठिकाणी दाखवली. आणि त्यांचा अत्यंत महत्त्वाचा विषय म्हणजे त्या समुदायामध्ये, त्या विद्यार्थ्यांमध्ये अभिजित दिपके यांच्या नावाच्या घोषणा दिल्या जात होत्या, त्यांच्या नावाचा विजय वासो घोषणा दिल्या होत्या आणि त्यावेळेला अभिजित दिपके म्हणतो की मला हिरो करू नका, कारण एका व्यक्तीला किती प्रचंड प्रमाणात या भारतातल्या काही लोकांनी हिरो बनवलं आहे आणि त्या हिरोनी मग कशा पद्धतीने या ठिकाणी हुकुमशाही चालवली, अशा पद्धतीचा देखील त्यांनी टोमणा त्या ठिकाणी मांडला. आणि मग असं वाटतं की या उद्गारामुळे अभिजित दिपके म्हणतो की मला हिरो करू नका आणि ज्यांनी प्रचंड मोठा हिरो बनवला आहे, त्या हिरोने किती नुकसान केली असं ते सुतोवाच करतात, हे अत्यंत परिपक्व लक्षण आहे असंच आपल्याला वाटतंय. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी माननीय राजसाहेब ठाकरे यांचं देखील अत्यंत चांगलं उदाहरण आहे. ते म्हणतात की झेंझीने सरकारच्या झिंज्या उपटल्या. झेंझी म्हणजे तरुण, झेंझी म्हणजे तरुणाई.
आणि या झिनझिनी शांततेच्या मार्गाने या बलाढ्य सरकारला, या मस्तवाल सरकारच्या बाकी झिंज्या उपटल्या, हे राजसाहेब म्हणतात. हे देखील अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि म्हणून या अत्यंत महत्त्वाच्या जगभरातल्या किंवा भारतातल्या अनेक मान्यवरांच्या या ठिकाणी आता प्रतिक्रिया सुरू झाल्या आहेत. पण महाराष्ट्रामधील या दिग्गज नेत्यांच्या प्रतिक्रिया अत्यंत बोलक्या आहेत. त्या म्हणजे माननीय प्रकाश आंबेडकर साहेब, राजसाहेब ठाकरे, उद्धवसाहेब ठाकरे. आणि राजसाहेब ठाकरे, उद्धवसाहेब ठाकरे हे 26 जुलैला जो मोठी सभा घेणार आहेत, ती सभा देखील अत्यंत यशस्वी होणार आहे आणि अत्यंत मोठी सभा होईल. आणि त्या सभेला न जाणो जर उद्धव साहेबांनी संपर्क ठेवला अभिजित दिपके यांना, तर अभिजित दिपके देखील त्या उद्याच्या सभेमध्ये म्हणजे 26 जुलैच्या सभेमध्ये त्या ठिकाणी ते उपस्थित राहू शकतात, ही देखील शक्यता आहे. तेव्हा या ठिकाणी या तरुणाईला नतमस्तक व्हावंसं वाटतं. तरुणाईला नतमस्तक यासाठी व्हावं लागतं की त्यांनी शांततेच्या मार्गाने जुलमाच्या विरोधामध्ये टक्कर दिली व शासनाला झुकवलं. आणि म्हणून तमाम भारतातल्या विद्यार्थिनी व समस्त तरुणाईला नतमस्तक व्हावं, त्यांना सलाम करावा. आणि असंच वाटतं की निश्चितपणे तरुणाई ही सुज्ञ आहे, तरुणाई ही बंड करू शकते, तरुणाई ही मस्तवाल सरकारला जाब विचारू शकते. आणि पुढील काळ हा या तरुणाईचाच आहे, असंच या ठिकाणी वाटतं, असंच आपल्याला म्हणावं असं वाटतं. आणि म्हणून मी अशा पद्धतीचे व्हिडिओ घेऊन आपल्या समोर येत असतो. तरी तुम्ही कृपया या माझ्या व्हिडिओला लाईक करा, इतरांना देखील हा व्हिडिओ पाठवा. आणि तुम्ही पहिल्यांदाच माझा व्हिडिओ पाहत असाल तर माझ्या राजकारण आणि समाजकारण यूट्यूब चॅनल माधव गायकवाड या चॅनलला आपण सबस्क्राईब करावा, ही विनंती. धन्यवाद.